आतापर्यंत अगदी घामाच्या धारांनी हैराण व्हायला होत होतं, मात्र आता वादळी वारे आणि गारपिटीचा तडाखा बसणार आहे। पाकिस्तानकडून येणारे वारे आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांनी अचानक आपली दिशा बदलली आहे। तर उत्तरेला सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालंय, त्यामुळे तापलेल्या महाराष्ट्रात आता पावसाची चिन्ह दिसू लागलेली आहेत। उन्हाच्या झळा आणि हीटवेव्हचा इशारा असतानाच ढगाळ वातावरणामुळे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सध्या महाराष्ट्राच्या डोक्यावर दोन टोकाची हवामान संकट घोगावत आहे। एकीकडे ठाणे, मुंबई, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या 5 जिल्ह्यांमध्ये हीट वेव्हचा अलर्ट आहे, तर दुसरीकडे याच उष्णतेमुळे बाष्प तयार होऊन अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय। अरबी समुद्राकडून येणारे वारे आता वेगानं ओलावा घेऊन उत्तर महाराष्ट्राकडे सरकत आहेत। स्कायमेटनं दिलेल्या अंदाजानुसार पुढच्या 24 ते 48 तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये आकाश ढगाळ असेल। यामुळे उकाडा प्रचंड वाढणार असला तरी काही ठिकाणी अचानक सरप्राईज पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोकणात उष्णता असली तरी विदर्भ आणि मराठवाड्यातील नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार शक्यता आहे। 14 मार्च नंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। वादळी वारे आणि गारपिटीचाही अंदाज वर्तवण्यात आलाय, त्यामुळे 14 आणि 15 मार्च रोजी शेतकऱ्यांनाही काळजी घेण्याच्या सूचना IMDनं दिलेल्या आहेत। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाहीये, मात्र इथं दमट आणि उष्ण हवामानामुळे उकाडा जास्त जाणवण्याची शक्यता आहे। तर पाऊस होऊन गेल्यानंतर पुन्हा उकाडा जास्त वाढण्याची भीती आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय।